मुंबई विभाग संपादक कैलासराजे घरत। श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा पनवेल यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ट्रस्टचे संचालक श्री ओमप्रकाश परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाने करुणा ज्योती सोशल वेलफेअर फाउंडेशन, शंभवे सोशल वेलफेअर फाउंडेशन, हरिक्षमा फाउंडेशन, युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निफाडवाडी येथील आदिवासी मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमामुळे आदिवासी मुलांच्या, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता, तो शब्दात व्यक्त करता येणार नाही। यावेळी गावातील अंगणवाडी 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेणारे इतर विद्यार्थी, त्यांचे पालक वर्ग, आई व वडील व निफाडवाडी येथील ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले। सर्वप्रथम उपस्थित फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रणाली चव्हाण, कल्पना गोविंद नरनावरे, रेखा दुबे, गौतमी साठे, प्रशांत साहानी, निशांत गजरा, डॉक्टर यशश्री केणी मॅडम, जनहित विकास ट्रस्टच्या पुष्पाताई शिर्के, अंगणवाडी सेविका अनिता लोभी, निफाडवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी कुऱ्हाडे, तंटामुक्ती अध्यक्ष बामा रामा पारधी या सर्व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम पत्रकार कैलासराजे घरत यांनी प्रस्तावित सादर केले आणि या सर्व फाउंडेशनचा उद्देश एकच असून आदिवासी भागातील नागरिक आणि विद्यार्थी ज्या मूलभूत सुखसोयी सुविधांपासून वंचित आहेत त्या मिळवून देऊन त्यांच्या जीवनात आशेचा एक नवीन किरण घेऊन येणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा, झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन, शेतीसाठी नवनवीन बी बियाणे, सेंद्रिय खते यांचा वापर, पर्यावरण संरक्षण, मुलांना समुपदेशन आणि शिक्षणाविषयी जनजागृती करणे, कायद्याविषयी आपल्या न्याय हक्कांविषयी जनजागृती करणे, स्त्रियांना स्वबळावर काम करण्यास प्रवृत्त करणे, महिला सशक्तीकरण, भारतीय राज्यघटनेचे अधिकार मिळवून देणे, वैद्यकीय सुविधा, आरोग्य शिबिर आणि आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि सौर ऊर्जा सोलर सुविधा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, करिअर गायडन्स कॅम्प, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या संस्थांचे मुख्य उद्दिष्टे आहेत। यावेळी डॉक्टर यशश्री केणी मॅडम यांनी निफाडवाडीतील महिलांशी, तरुणींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या। ॲड. प्रणाली चव्हाण यांनी महिला रोजगार, शैक्षणिक समस्या, पाणी समस्येवर मोटार आणि पर्यायी नैसर्गिक जलस्रोत, बंधारा, ग्राम सहभागातून तयार करणे, वीज तुटवडा भरून काढण्यासाठी सौर ऊर्जा उपकरणे राबविणे, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्रत्येक शाळेला 1 किंवा 2 संगणक संच देणे, लांबून प्रवास करणाऱ्या मुलांना सायकलचे वाटप करणे, वडमाळवाडी शाळेसाठी पाण्याची टाकी या व्यतिरिक्त फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला कोणकोणते उपक्रम राबविता येतील याची सविस्तर माहिती दिली। ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे, समाजाचे आपल्यावर अनंत ऋण उपकार आहेत। त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे। आपल्या अवतीभोवतीच्या दुर्गम भागातील दुर्लक्षित आदिवासी विद्यार्थी, समाज बांधवांच्या उन्नतीसाठी आपल्या परीने जे जे काही शक्य आहे ते स्वामी समर्थ सेवा समजून देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। यामागे निश्चितच स्वामी समर्थांची प्रेरणा आणि आशीर्वाद आहे। आम्ही मात्र निमित्त आहोत अशी भावना यावेळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी व्यक्त केली। या स्तुत्य उपक्रमाचे निफाडवाडी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे। आजपर्यंत आमच्यापर्यंत कुणीही पोहोचले नव्हते, आपण आमच्या समस्या जाणून घेऊन ते निश्चित सोडवाल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली। यापुढील उपक्रमासाठी आमचे आपल्याला कायम सहकार्य लाभेल असा निर्धार निफाडवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केला। अशा प्रकारे या कार्यक्रमाची गोड सांगता झाली।